निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। मांडवे बुद्रुक येथील त्या ट्रस्ट संबंधित आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। संबंधित ट्रस्टची झोलझाल आता समोर येते। करोडो रुपयांचा निधी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून लाटल्याचं आता समोर आले। बघूयात हा सविस्तर वृत्तांत। सुनील इघे यांनी शिवप्रभात सेवाभावी ट्रस्टच्या विरोधात उपोषण पुकारलं आहे। तसेच निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, धर्मादाय आयुक्त यांना दिले आहे। सदर उपोषण हे 3 एप्रिल 2025 रोजी होणार आहे। याच निवेदनाची दखल घेत महसूल प्रशासनाने मात्र आता सदर अतिक्रमण केलेल्या जागेची पाहणी केली आहे। त्यांचं पथक काल मांडवे बुद्रुक या ठिकाणी आलं होतं। जागेवर सदर ट्रस्टनं मोठं अतिक्रमण केल्याचं महसूल पथकाच्या निदर्शनास आलं आहे। आता महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। या ट्रस्टचा आणखी एक बोगस कारभार उघड झालाय। मांडवे बुद्रुक गावातील गट नंबर 11 मध्ये जागा हस्तांतरित नसताना देखील करोडो रुपयांचा निधी पर्यटन खात्याकडून आणला असल्याचं समोर येत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे पत्र राजसत्ता न्यूजच्या हाती लागलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधिकारी यांनी कुठलीही चौकशी न करता या जागेवर टेंडर काढलं। ती खोटे दस्त बनवून हा निधी सरकारच्या डोळ्यात धूळ फेकून स्वतःच्या घशात घातला का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। यांची देखील आता चौकशी होणं गरजेचं आहे। मांडवे बुद्रुक ग्रामपंचायतनं दिलेला नाहरक दाखला देखील संशयास्पद आहे। ग्रामपंचायतने थेट या ट्रस्टला ही जागा अतिक्रमित करण्यासाठी परवानगी दिली काय? हे कृत्य ग्रामपंचायतने अधिकाराचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट होत आहे। म्हणजेच सरकारी जागेचं वाटप करण्याचा अधिकार ग्रामपंचायतला का दिलाय का असा प्रश्न देखील आता उपस्थित होतो आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात सदर ट्रस्टनं लाटलेला निधी कसा मंजूर झाला याची माहिती देखील आपण समोर आणणार आहोत। या ट्रस्टच्या नावाखाली हा भ्रष्टाचार कोण करतंय हे लवकरच जनतेच्या समोर येणार आहे। उपोषणकर्ते सुनील इघे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपोषणावर ठाम आहेत। संबंधित ट्रस्टनं सरकारची मोठी फसवणूक केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत तसेच तत्कालीन तलाठी या सर्वांच्या निष्काळजीपणामुळे ही शासनाची फसवणूक झाली आहे। त्यामुळे या सर्वांची चौकशी होऊन फौजदारी गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही असं सुनील इघे यांनी ठणकावून सांगितलंय। राजसत्ता न्यूज ब्युरो, साकूर। विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे। शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी, त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील। तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, ग्रामीण रुग्णालया शेजारी, राहता। मोबाईल नंबर 8208423324।